अमरावती जिल्ह्यात दिवाळीला हिट अँड रन, बेदून कार चालकाने दुचाकीला उडवले, एक तरुण गंभीर जखमी, राजापेठेत गुन्हा नोंद, वाहन चालकांचा शोध. यवतमाळ जिल्ह्यातील चौसाळा जंगलात आढळलेले मानवी अवशेष, कवटी हाडे, कपडे जप्त, लोहारा पोलिसांनी जारी केली शोधपत्रिका. अकोला जिल्ह्यात असंख्य दीपांनी उजळलेले शहर, आनंदोत्सवाला आले उधाण, कोट्यवधींची उलाढाल, विविध वस्तूंच्या बाजारपेठांनी अनुभवले अच्छे दिन. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे 1.25 लाख अतिवृष्टी बाधितांची दिवाळी उजळली, 78,82,00,000 खात्यात जमा होण्यास सुरुवात. वाशिम जिल्ह्यात दिवाळी दणक्यात, आनंदाला उधाण, बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल, बाजारपेठेने अनुभवले अच्छे दिन, जिल्हाभरात आतषबाजीने आसमंत उजाडला. अमरावती जिल्ह्यात फटाक्याचा वाद, तरुणाची हत्या, दिवाळीच्या दिवशी गुलिस्तान नगरात थरार, मारेकऱ्याला अटक. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे मंगळवारी दिवाळी पहाट कार्यक्रम घेण्यात आला. रसिकांश्रय संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्ताने रसिकांना विविध गाण्यांची मेजवानी मिळाली. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे घोषणा 3 हेक्टरची, प्रत्यक्षात मदत मिळाली 2 हेक्टरपर्यंत, शासनाने मदत मर्यादा घटवली, 2 हेक्टरवरील शेतकरी वंचित. विज्ञानात डोके चालणार, गणित पक्के होणार, जेडपीची पोरं हुशार होणार, डॉक्टर जयंत नारळीकर अध्ययन समृद्धी कार्यक्रम राबविला जाणार, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा. वाशिम जिल्ह्यात विचारांचा भुंगा मेंदू पोखरतोय, मानसिक रुग्णांची संख्या वाढते, मानसिक आरोग्य जपण्याचा सल्ला. अमरावती जिल्ह्यात मोर्शी तालुक्यातील विष्णोरा येथे अग्नितांडव, 17 जनावरे बाजून मृत्युमुखी, गोठ्याला आग, 17 पशु जखमी, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान. यवतमाळ जिल्ह्यात आधी डेटा जमवा मगच उपवर्गीकरण करा, बानाईने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले निवेदन. अकोला जिल्ह्यातील ओकोट येथे विद्यापीठाच्या युवा महोत्सवात ओकोटचे विद्यार्थी चमकले. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळ राजा येथे श्री बालाजी संस्थानात पारंपरिक विधींनी लक्ष्मी सरस्वती पूजन, फुलांनी सजले मंदिर, आतषबाजी, पंचांग वाचन. वाशिमात मधुर सुरांची मैफल, दिवाळी पहाट उत्साहात, धनंजय जोशींच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध. अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पुन्हा येथे सोयाबीनचे उत्पादन कमी, खर्चच अधिक, आसेगाव पुन्हा परिसरातील शेतकरी चिंतित, आता रब्बीवर भिजत. योजनांचा गैरवापर केल्यास 5 वर्षे आधार कार्ड ब्लॉक, रक्कमही वसूल करणार, शेतकरी अनुदानाला बसणार मोठा फटका. तंटा मिळणार अन मालकी मिळणार, 30 दिवसातच जमीन मोजणी होणार, महसूल विभागाचा निर्णय, खासगी भूमापकाची मोजणी सरकारी अधिकारी करतील प्रमाणित. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथे जिल्हास्तरीय धम्म महोत्सव उत्साहात, धम्म्यांच्या खऱ्या तत्वाची जनमानसात ओळख. वाशिम जिल्ह्यातील कामगाव येथील PM श्री जिल्हा परिषद शाळेची राज्यभरात वेगळी ओळख, वाचना प्रेरणा दिन सारखे उपक्रम राबवल्याने सन्मान. आनंदाच्या शिदा दूर, ज्वारीच्या भाकरीवर साजरी झाली दिवाळी, रेशनवर गहू विसरा, आता सरकारकडून लाभार्थ्यांना ज्वारीचा पुरवठा. यवतमाळ जिल्ह्यात कृषी फिडरचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या रास्ता रोको, वीज पुरवठा वारंवार ठप्प, रब्बीचा हंगाम अडचणीत. फेब्रुवारीत 10वी-12वीची परीक्षा, पूरग्रस्त भागातील मुलांची फी माफ. बुलढाणा जिल्ह्यात पाऊस थांबला पण रस्ते दुरुस्तीची समस्या कायम, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 86 किलोमीटर रस्त्याने नुकसान, 12.89 कोटींचा प्रस्ताव. वाशिम जिल्हा कॅम्प्युटर टायपिंग संस्था चालकांची संघटना वाशिम यांच्या वतीने नुकतीच अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अजय अशोकराव कदम यांची जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. अमरावती जिल्ह्यात पहिल्याच वेचणीचा कापूस खासगी व्यापाऱ्यांच्या दारात, मागेल त्या दरात, अतिवृष्टी सततच्या पावसाने कपाशीचे नुकसान, शासन खरेदी केव्हा. यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी काळी दिवाळी साजरी, दिवाळीपूर्वी मदतीची रक्कम खात्यात आलीच नाही. अकोला जिल्ह्यात खड्ड्यामुळे मृतांना 6, जखमींना 2.5 लाख भरपाई, उच्च न्यायालयाचे निर्देश, अधिकारी अभियंत्यांच्या पगारातून वसुली, प्रशासन सतर्क होणार काय. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळ्यानजीक भरधाव कार पुलावरून कोसळली, 5 जण गंभीर जखमी, ब्रेक फेल झाल्याने घडला अपघात, उपचार सुरू. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे महायुती सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाला अनुसरून आतापर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याच्या निषेधार्थ मंगरुळपीर येथे दिवाळीच्या दिवशी 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांनी ठेचा भाकर खाऊन निषेध आंदोलन केले. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांवर लक्ष्मी प्रसन्न, पाडसखेड येथील युवकाला एकरी 12 क्विंटल सोयाबीन.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात मंगळवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोरील चौकात चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी करण्यात आली। या अनोख्या आंदोलनाचे सर्वांचे लक्ष वेधले। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे स्वच्छता सेवा आणि निस्वार्थ कार्य यांचे प्रतीक असलेले संत गाडगेबाबा महाराज यांचे कार्य आता महाराष्ट्राच्या पलीकडे विस्तारत आहे। गाडगेबाबांची कर्मभूमी असलेल्या मूर्तिजापुरातून उगम पावलेली सेवा आता बिहार राज्यात पोहोचली आहे। बुलढाणा शहरात गतिमंद व्यक्तींच्या हाती कारची स्टेअरिंग, 3 वाहनांना धडक, व्हिडिओ व्हायरल। वाशिम जिल्ह्यात पांगरी जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग, इच्छुकांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात। मोर्शी तालुक्यात दिवाळी पाडव्यापासून पंचमीपर्यंत खेडगावात परंपरागत गोंधळ, गो अवाढणी, गौडव आणि दंडार या लोकपरंपरेची रंगतदार धूम आहे। ग्रामीण भागात ही जुनी परंपरा आजही खेडवासियांना जपून ठेवली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात अतिवृष्टीची तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला राज्य सरकारने पाने पुसली। या घटनेचा निषेध नोंदवत मंगळवारी उद्धव सेनेने खासदार संजय देशमुख यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी केली। अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील संत गाडगेबाबा सेवा समितीच्या वतीने 247 निराश्रित, वंचित, गरजू व दिव्यांग नागरिकांसाठी दिवाळी साजरी करण्यात आली। दिवाळीच्या दिवशी साडी, चोळी, कपडे, फराळ व मिष्टान्न वाटप करून वंचितांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला। बुलढाणा जिल्ह्यात दिवाळीत झेंडूला चांगला भाव मिळेल अशी आशा ठेवून शेतकऱ्यांनी पेरणी केली, परंतु लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येलाच शहरातील बाजारात झेंडूचे दर घसरले। बाजारात 10 रुपये प्रति किलो झेंडूची विक्री होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी चक्क रस्त्यावरच झेंडू फेकून दिला। वाशिम जिल्ह्यात आझाद हिंद सैनिक सरकारच्या 82व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील लोकमान्य टिळक चौक येथे दिवाळीच्या दिवशी 21 ऑक्टोबर रोजी जय हिंद सैनिक संस्थेतर्फे तिरंगा ध्वज फडकवण्यात आला। अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे अखेर 24 वर्षांनंतर वरुडच्या आठवडी बाजाराचा प्रश्न सुटला। 5.5 एकर आरक्षित भूखंडाच्या संपादनाकरिता 10 कोटी। यंदा लक्ष्मीपूजनापूर्वी सोन्याचा दर तळ्याला 1,29,000 रुपयावर पोहोचला। 10 वर्षापूर्वी हा दर केवळ 26,000 इतका होता, म्हणजे केवळ 10 वर्षात सोन्याचा भाव 1,02,000 रुपयांनी वधारला आहे। अकोला जिल्ह्यात बार्शी टाकळी तालुक्यातील जनुना पुनर्वसन येथील एका पशुमालकाच्या 8 गायींची लंपी आजाराने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली। गेल्या 15 दिवसापासून सुरू असलेल्या या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे। भीमराव खंडारे या पशुमालकाच्या 8 गायी त्या गंभीर साथीच्या आजाराने दगावल्या आहेत। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यांमध्ये जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे भाजीपाला मोठ्या प्रमाणात खराब झाला होता। यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आणि नागरिकांना ताज्या भाज्या मिळण्यात अडचणींना सामोरे जावे लागले। आता नवीन भाजीपाला बाजारात ताज्या भाज्या दाखल झाल्या आहेत। आवक वाढल्याने दरही स्थिरावले असून नागरिकांना सुलभ दरात ताजा भाजीपाला उपलब्ध होत आहे। वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथे संत्रा बागाचे नुकसान, पंचनाम्यांना सुरुवात। अमरावती जिल्ह्यातील दामणगाव रेल्वे तालुक्यात समृद्धी महामार्गावरील चॅनल नंबर 106 नजीक टमाटर घेऊन नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली। हे लक्षात येताच चालक वाहक यांनी तात्पुरत्याने ट्रकमधून उडी घेत आपला जीव वाचवला। यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात सरकाराकडून ओल्या दुष्काळासाठी फसवे अनुदान जाहीर करण्यात आले। दिवाळीच्या दिवसापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात कुठलीही मदत आली नसल्याचे सांगत या निषेधार्थ शिवसेना उबाटाच्या वतीने मंगळवार 21 ऑक्टोबर रोजी तहसील समोर चटणी भाकर खाऊन सरकारचा निषेध नोंदवण्यात आला। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात माना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कार्ली येथील 60 वर्षीय शेतकरी भारत श्रीराम ननीर यांनी शेतात विष प्राशन केल्याची घटना रविवारी घडली। या शेतकऱ्यावर अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा माना येथील सुमारे 2 लाख रुपयाचे कर्ज असल्याचे समजते। बुलढाणा जिल्ह्यातील किलगाव राजा येथे एकाविरुद्ध मांस विक्री प्रकरणी गुन्हा दाखल। वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी 20 ऑक्टोबर रोजी मानोरा येथील सहारा वृद्धाश्रमात दिवाळीचा आनंद वृद्धांसोबत वाटला। या प्रसंगी फराळ साहित्य आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले।